नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत। राधावहिनी आणि निलिमा आत्या जेव्हा जेवायला बसतात तेव्हा निलिमा आत्याला खूप तिखट लागतं। त्यामुळे ती राधावहिनीला म्हणू लागते, हे काय केलंय, एवढं तिखट करत असतात का? तेव्हा तिथे भैरवी येते आणि विचारू लागते की काय झालंय। तेव्हा निलिमा आत्या सांगू लागते की अख्ख्या बिल्डिंगचं तिखट या बाईने यात टाकलंय। मी सांगते ही बाई मुद्दाम करतीये, हिला ना मला घराबाहेर काढायचंय। त्या दिवशी मला म्हटलीच होती ना की मी इतकी तिखट करेल की तुम्हाला बर्फाच्या लादीवर झोपावं लागेल, म्हणूनच ही बाई हे करतीये। तेव्हा राधावहिनी म्हणते, बघितलं का भैरवी कशी आरोप करतीये माझ्यावर, अन्नाला नाव ठेवतीये। अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, हे काही दगडधोंडे नाहीये। त्यावर निलिमा आत्या म्हणते की दगडधोंडे परवडले यापेक्षा। पुढे ती म्हणते, भैरवी हे असलं जेवण जर मुलांना घातलं तर मुलं आजारी पडतील, ही बाई काहीच कामाची नाहीये, खायला काळ आणि भुईला भार। त्यावर राधावहिनी म्हणते, खायला काळ आणि भुईला भार तर तू येस, तू काय करती, तू मोठी लक्ष्मी बनून आली घरात। आता भैरवीला खूप राग येतो आणि ती दोघींनाही म्हणते की शांत बसा, आता मी बाबांना सांगून तुम्हाला दोघींनाही दुसरीकडे बाहेर पाठवायला सांगते, आता खूप झालं। पण निलिमा आत्याचा तोंडाचा पट्टा काही थांबेना। त्यामुळे आता राधावहिनीला खूप राग येतो आणि ती पाण्याचा ग्लास घेत जबरदस्तीने निलिमा आत्याला पाणी पाजू लागते। तेव्हा भैरवी त्यांना सोडवायला जाते। त्या गडबडीमध्ये भैरवीचा फोन पडतो आणि फुटतो। आता भैरवीला खूप टेन्शन येतं, त्यामुळे ती पळतच जाऊन मोबाईल घेते, तर मोबाईल पूर्ण फुटलेला असतो। आता भैरवीला काय करावं हेच समजत नसतं। मोबाईल चालू न झाल्यामुळे आता भैरवी म्हणते की माझे सगळे कॉन्टॅक्ट्स गेले। तेव्हा राधावहिनी तिला म्हणते, मी तुला सांगू का, माझा फोन बंद पडला ना की मी 2 वेळा मारते, बरोबर चालू होतो। तेव्हा भैरवी म्हणते, राधा मामी तुम्ही गप्प बसा। तेव्हा निलिमा आत्या म्हणते की फोन मोबाईलवाल्याला दाखवून घे। आता दुसऱ्या दिवशी निलिमा आत्या चहा घेत असते तेव्हा अशोक मामा तिथे येतात। किशाभाऊ त्यांच्यासाठी चहा आणतो। तेव्हा अशोक मामा म्हणतात की मुलं नसल्यावरती किती शांतता वाटते घरात। तेव्हा निलिमा आत्या म्हणते, खरंय। तितक्यात राधावहिनी येते। तेव्हा निलिमा आत्या अशोक मामांना सांगू लागते की ही शांतता फक्त तू आहे तोपर्यंतच, तू गेल्यानंतर शांततेचा भंग होतो। आता अशोक मामा राधावहिनींकडे आणि राधावहिनी निलिमा आत्याकडे बघू लागते। तेव्हा अशोक मामा विचारतात, म्हणजे? तेव्हा निलिमा आत्या म्हणते की ही बाई काही झालं, नुसतं काही सांगायला गेले तरीही वस्कन अंगावर येते। तेव्हा राधावहिनी म्हणते, भाऊजी ही जी तुमची बहीण आहे ना, ही सारख्या माझ्या चुका काढत माझ्याशी भांडत असते। तेव्हा निलिमा आत्या म्हणते की चुकल्यावर बोलायला नको का, बोललं नाही तर तुम्ही सुधराल कसं? तेव्हा राधावहिनीला खूप राग येतो आणि ती तिच्याजवळ जाऊन म्हणते की सुधरायची गरज तुला आहे, बघितलं ना भाऊजी कशी बोलून राहिली मला। तेव्हा निलिमा आत्या सांगू लागते की जेवण मुद्दामच तिखट बनवते आणि त्या किचनच्या ओट्यावर किती पसारा करून ठेवते। तेव्हा राधावहिनी म्हणते, मला काही एक काम असतं का, सगळी कामं करावी लागतात, त्यामुळे होतं इकडे तिकडे। तेव्हा अशोक मामा म्हणतात, हे बघ नीलू, उद्यापासून तू स्वयंपाक करत जा आणि ज्याला पटलं नाही त्याने त्याच्या हाताने बनवून खायचं आणि इथून पुढे जेवणावरून कुणीही भांडायचं नाही, असं म्हणत आता अशोक मामा तिथून जाऊ लागतात। तितक्यात भैरवी येते। तेव्हा अशोक मामा विचारतात, तुझ्या मोबाईलचं काय झालं? तेव्हा भैरवी म्हणते की मी रिपेअर करायला टाकून आलीये। आता अशोक मामा तुषारकडे येतात आणि ईश्वर कुठे गेला विचारू लागतात। तेव्हा तुषार म्हणतो की ते आत्ताच बाहेर गेलेत। तेव्हा ते रेयांशबद्दल विचारतात। तेव्हा तुषार म्हणतो की तो कॉलेजला गेलाय। आता अशोक मामा मुद्दामच तिथे उभे राहतात, त्यामुळे तुषार त्यांना म्हणतो की काका बसा ना। आता अशोक मामा बसतात आणि तुषारला म्हणतात, तुला मला असं काही सांगायचंय का जे मला माहीत नाहीये? त्यावर तुषार विचारतो, म्हणजे? त्यावर अशोक मामा म्हणतात, मी केव्हापासून बघतोय, तू मला इथून घालवण्याचा प्रयत्न करत होतात, त्यावेळी तू माझ्या नजरेला नजर मिळवत नव्हतास, काय झालंय? नक्कीच अनिशबद्दल काही असेल। तेव्हा तुषार म्हणतो, असं काही नाहीये। पुढे अशोक मामा म्हणतात, खरं काय ते मला सांग, अनिशचं सध्या काय चालू आहे? तेव्हा तुषार म्हणतो, खरं सांगू काका, अनिशने जे सांगितलं होतं की तो सेवानी बिल्डरकडे नोकरी करतोय, पण तो नोकरी करत नव्हता, तो त्याच्याकडे वसुलीचं काम करत होता। त्याच्याकडून सेवानीचे पैसे बुडाले म्हणून त्याला 10 लाख रुपये भरावी लागले, त्यामुळेच त्याने भैरवीकडून ते पैसे घेतले। पुढे तो म्हणतो की अनिशकडून जो ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळी अनिश दारू पिऊन गाडी चालवत होता, त्यासाठी अनिशने भैरवीकडून जे पैसे घेतले ते वाढवून सांगितले।
आता हे सगळं ऐकल्यानंतर अशोक मामांना जरा धक्काच बसतो. पुढे ते म्हणतात, म्हणजे थोडक्यात अनिशने भैरवीला फसवलं तर. तेव्हा तुषार त्यांना म्हणतो की प्लीज माझं नाव सांगू नका, कारण त्या दिवशीच अनिशने मला धमकवलं की भैरवीपासून लांब राहा आणि आमच्या संसारामध्ये लुडबुड करू नकोस. पुढे तो म्हणतो की खरं सांगू का, अनिश एक चांगला मुलगा आहे, पण सध्या त्याची संगत वाईट आहे, त्यामुळे तो बिघडत चाललाय. आता अशोक मामा जाऊ लागतात. तेव्हा तुषार त्यांना म्हणतो की तुम्ही प्लीज भैरवीची आणि स्वतःची काळजी घ्या. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, तू काळजी करू नकोस, मी तुझ्याबद्दल अनिशला काहीही बोलणार नाहीये, असं म्हणून ते तिथून जातात. आता इकडे राधावहिनी मुद्दामच निलिमा आत्याला ऐकवण्यासाठी किशाभाऊला सांगू लागते की आपल्या घरी संयमीने एक पार्टी ठेवली आहे भैरवीसाठी, त्यासाठी तिचे आई बाबा पण येणार आहेत. तेव्हा निलिमा आत्या किशाभाऊला विचारू लागते की अनिश कुठे आहे. तेव्हा तो म्हणतो गेला असेल त्याचं बिझनेसचं बघायला. तितक्यात डोरबेल वाजू लागते, त्यामुळे राधावहिनी जाऊन दरवाजा उघडते तर समोर भैरवीचे आई बाबा आलेले असतात. आता निलिमा आत्या त्यांना मुलांबद्दल विचारू लागते. तेव्हा मीना म्हणते की मुलं तर मागेच लागली होती, पण त्यांच्या परीक्षेमुळे त्यांना घेऊन येता आलं नाही. मला असं वाटतंय आता मुलांसाठी खास दुसरी पार्टी द्यावी लागणार आहे. तेव्हा भैरवीचे बाबा अनिशबद्दल विचारू लागतात. तितक्यात अशोक मामा तिथे येतात आणि म्हणतात, अनिश नाहीये पण मी चालेल का. तेव्हा भैरवीचे बाबा त्यांना म्हणतात की अहो असं का विचारताय, हे सगळं तर तुमच्याचमुळे आहे. आता इकडे भैरवी आणि अनिशची गाडी येते. तेव्हा तिथे तोरणे देसाई, जना आणि बाकीचे लोक बसलेले असतात. त्यांना बघून ते विचार करू लागतात की ही गाडी इतक्या लवकर घरी आली, हिचा तर ऍक्सिडेंट झाला होता ना. तेव्हा जना म्हणू लागतो, कसलं काय, समोरच्या गाडीचं जास्त नुकसान झालं असं ऐकलं होतं. देसाई मुद्दामच मोठ्याने म्हणू लागतात की अनिश दारू पिऊन गाडी चालवत होता म्हणे. आता अनिशने आणि भैरवीने ही गोष्ट ऐकलेली असते. पुढे ते म्हणतात की माझगावकरांचा मुलगा असा निघेल असं कधी वाटलं नव्हतं. बिचारा वेणूवहिनी वरून बघत असतील तर त्यांना कसं वाटत असेल. हे ऐकल्यानंतर आता अनिशला खूपच राग येतो आणि तो जाऊन डायरेक्टच तोरणींची गच्ची धरतो. आता परशू आणि भैरवी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा भैरवी अनिशला म्हणते, बोलू देत ना त्यांना काय बोलायचं ते, तुझ्या अंगाला काय भोकं पडतायत का, काय झालं बोलले तर 4 दिवस बोलतील आणि मग थांबतील आपोआपच, म्हणून काय लगेच अंगावर हात टाकायचा का. तेव्हा तोरणे, जना आणि देसाई म्हणू लागतात, घेऊन जा याला भैरवी, माझगावकरांचा पोरगा एवढा वाया जाईल असं कधी वाटलं नव्हतं, गुंड आहे हा. तेव्हा जना म्हणतो की आपल्या सोसायटीला लागलेला हा बट्टा आहे, याला इथून घेऊन जा. तेव्हा भैरवी त्याला तिथून घेऊन जाते. आता भैरवी जेव्हा घरी येते तेव्हा घरात सगळीकडे अंधार असतो. तेव्हा भैरवी म्हणते, हा अंधार कसलाय, कुठे गेले सगळे. तितक्यात लाईट ऑन होतो. तेव्हा भैरवीला सगळेजण सरप्राईज देतात. आता अशोक मामा तिथे येतात. तेव्हा भैरवीची आई मीना म्हणते की तू पहिले जाऊन तुझ्या सासऱ्यांच्या पाया पड, कारण आज तू इथे आहेस ते फक्त त्यांच्यामुळे आणि त्यांच्या सपोर्टमुळे. आता भैरवी जाऊन अशोक मामांना नमस्कार करते. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, माझ्याजवळ तुला देण्यासाठी काही नाहीये, पण आशीर्वाद आहे. तेव्हा संयमी सांगू लागते की माऊ, ही सगळी तयारी मी स्वतः केली आणि सगळं जेवण मी घरी बनवलंय. तितक्यात अनिश तिथे येतो. अनिश जरा रागातच असतो. तेव्हा अशोक मामा विचारतात की अनिश कुठे. तेव्हा भैरवी म्हणते, हो तो येतोच आहे, तो जरा मागे थांबलाय. तेव्हा अनिश म्हणतो, आलोय मी, सगळ्यांच्या डोक्याचा ताप. हे ऐकल्यानंतर आता सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.